नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 सुरू केले. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय, थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. त्यानंतर बाह्य कोनाचे प्रमेय बघितले, थेरम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. त्याच्या अगोदर आपण समांतर रेषांमुळे जे कोन तयार होतात त्या कोनांचे गुणधर्म बघितले. संगत कोन, विक्रम कोन, अंतरकोन यांचे प्रमेय बघितले. त्याच पद्धतीनं समांतर रेषांच्या कसोट्या बघितल्या. त्रिकोणाच्या कोनांच्या मापाचा बेरजेचा गुणधर्म बघितला. विरुद्ध कोनांचे प्रमेय आपण बघितले. आता या सगळ्या प्रमेयांचा उपयोग आपल्याला उदाहरणं सोडवताना कसा करायचा हे पाहायचे, ते आपल्याला बघायचे. सराव संच 3.1 मध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 आणि या सराव संचामधले आता आपण काही उदाहरणं बघणार आहोत. तर त्यातलं पहिलं उदाहरण आपण घेऊ. उदाहरण अतिशय सोपं आहे. आकृती आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेली आहे. अगोदर प्रश्न वाचतो मी. आकृती 3.8 मध्ये त्रिकोण ABCचा कोन ACD हा बाह्य कोन आहे. कोन B बरोबर 40 अंश, कोन A बरोबर 70 अंश, तर माप कोन ACD काढा. इन फिगर 3.8 अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. अँगल B इज इक्वल टू 40 डिग्री, अँगल A इज इक्वल टू 70 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल ACD. याची आकृतीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली. हा आहे त्रिकोण ABC. त्रिकोण ABCचा कोन ACD हा बाह्य कोन आहे. आकृती अगोदर नीट पाहून घ्या, प्रश्न आणि आकृती. कोन ACD हा बाह्य कोन आहे त्रिकोण ABCचा, म्हणजे हा कोन आहे ACD आणि हा त्रिकोण ABCचा बाह्य कोन आहे. कोन Bचं माप 40 अंश दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी बघा हा कोन B आहे आणि याचं माप दिलेलं आहे 40 अंश. कोन A चं माप दिलेलं आहे 70 अंश, म्हणजे या ठिकाणी कोन A आहे आणि त्याचं माप दिलेलं आहे आपल्याला 70 अंश. आणि कोन ACDचं माप काढायला सांगितलेलं आहे. कोन ACD हा त्रिकोणाचा बाह्य कोन दिलेला आहे आणि कोन A व कोन B हे बाह्य कोन ACDचे दूरस्थ आंतरकोन आहेत. हे दूरस्थ आंतरकोन आहेत. मग आता ह्या दूरस्थ आंतरकोनांचं प्रमेय काय सांगतंय की बाह्य कोनाचे माप, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापाच्या बेरजे इतकं असतं. म्हणजे कोन ACDचं माप कोन A आणि कोन Bच्या मापांच्या बेरजे इतकं असेल. म्हणजे साधं सोपं उत्तर आपल्याला तोंडी काढता येतं. 70 अधिक 40 म्हणजे 110 अंश. मग हे उत्तर कसं लिहायचं आहे, हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. तर बघा, कोन ACD बरोबर कोन B अधिक कोन A. कोन ACDचं माप म्हणजे कोन B आणि कोन Aच्या मापाची बेरीज आहे. का? त्याचं कारण आहे दूरस्थ आंतरकोनाचा प्रमेय आपल्याला ते सांगतंय. त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय, थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. आता काय करायचं, याच्यामध्ये B ची किंमत आणि A ची किंमत टाका. B चं माप दिलेलं आहे आपल्याला 40 अंश आणि A चं माप दिलेलं आहे 70 अंश. ती किंमत फक्त टाकायची आहे. म्हणून कोन ACD बरोबर 40 अंश अधिक 70 अंश आणि 40 अधिक 70 यांची बेरीज किती येणार आहे, 110 अंश. म्हणून कोन ACDचं माप येतं आहे 110 अंश. अगदी सोपा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं आहे. माप कोन ACD काढायला सांगितलेलं आहे. फाइंड मेजर ऑफ अँगल ACD अँड मेजरमेंट ऑफ अँगल ACD किती येणार आहे, 110 डिग्री, 110 अंश येतं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा. आता याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न जो दिलेला आहे, त्रिकोण PQR दिलेला आहे. त्याच्या कोन Pचं माप दिलेलं आहे 70 अंश, Qचं माप दिलेलं आहे 65 अंश आणि Rचं माप काढायला सांगितलं आहे. एकच गुणधर्म वापरायचा आहे. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. 70 आणि 65 यांची बेरीज 180 अंशमधून तुम्ही वजा केली की कोन Rचं माप मिळेल. अतिशय सोपं आहे, त्याच्यामुळे मी तो काही घेणार नाही आहे. आता तिसरा प्रश्न जो आहे तो तिसरा प्रश्न आपण बघूया.
काय आहे तिसरा प्रश्न? त्रिकोणाच्या कोनांची मापे x अंश, x वजा 20 अंश आणि x वजा 40 अंश असतील तर प्रत्येक कोनाचे माप किती? द मेजर्स ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल आर x डिग्री, x minus 20 डिग्री, x minus 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ इच अँगल. कोणाची मापं दिलेली आहे, त्रिकोणाच्या कोणाची मापं दिलेली. एकाचं माप दिलेलं आहे x अंश, दुसऱ्याचं माप दिलेलं आहे x वजा 20 अंश आणि तिसऱ्याचं माप दिलेलं आहे x वजा 40 अंश असतील तर प्रत्येक कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. मग आता याच्यासाठी काय आपल्याला आकृतीची गरज नाही, त्रिकोणाच्या कोनाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म वापरायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की त्रिकोणाच्या कोनांची मापं आपल्याला अशी दिलेली आहेत. x अंश, x वजा 20 अंश आणि x वजा 40 अंश. द मेजर ऑफ अँगल ऑफ ए ट्रायंगल आर x डिग्री, x minus 20 डिग्री अँड x minus 40 डिग्री. काय कारण लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी? पक्ष गिवन हे दिलेलं आहे आपल्याला उदाहरणामध्ये. आता हे त्रिकोणाचे कोन असल्यामुळं यांच्या मापाची बेरीज 180 अंश येणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल x डिग्री प्लस x minus 20 डिग्री प्लस x minus 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आणि याचं कारण काय येईल? त्रिकोणाच्या कोनांच्या मापाची बेरीज, सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. आता यांचा कंस काढून घ्या. x वजा 20चा कंस काढा आणि x वजा 40चा कंस काढा. म्हणजे काय येणार आहे? x अंश अधिक x अंश वजा 20 अंश अधिक x अंश वजा 40 अंश बरोबर 180 अंश. आता पुढच्या विधानात काय करावं लागणार आहे आपल्याला? हे 3x या ठिकाणी आलेले x अंश अधिक x अंश अधिक x अंश म्हणजे 3x अंश होतात आणि वजा 20 अंश अधिक वजा 40 अंश. वजा वजाची बेरीज होते आणि वजा चिन्ह येतं बेरजेला म्हणजे 3x अंश वजा 60 अंश 20 अंश. 3x अंश कसे आले? x अंश अधिक x अंश अधिक x अंश. 1 2 3x म्हणजे 3x अंश येईल आणि ऋण 60 अंश कसे येतात? ऋण 20 आणि ऋण 40 यांची बेरीज केली तर 60 येते, पण दोन्ही संख्या ऋण असल्यामुळं त्या बेरजेला ऋण चिन्ह येतं म्हणजे 3x अंश वजा 60 अंश बरोबर हे 180 अंश. हे ऋण 60 डावीकडून उजवीकडे न्या, पक्षांतर करा. ऋण 60 डावीकडून उजवीकडे नेले की काय होतील? धन 60 होतील. म्हणजे पुढचं विधान येईल 3x अंश बरोबर 180 अंश अधिक 60 अंश. आता 180 आणि 60ची बेरीज आपल्याला माहिती आहे 240 येते. म्हणजे पुढचं विधान येईल 3x अंश बरोबर 240 अंश. आता हे 3 डाव्या बाजूला 3 आणि x मध्ये गुणाकार आहे. 3 मग उजव्या बाजूला गेले की काय होईल? 240ला भागिले होतील. म्हणजेच पुढचं विधान आपल्याला काय मिळणार आहे? 3x अंश x अंश बरोबर 240/3. 3 ने इथं भाग द्या. 3 1 3 आणि 3 8 24 3 0 0 म्हणजे x बरोबर किती येतोय? 80 अंश येतोय. आता x ची किंमत निघाली 80 अंश. म्हणजे आपल्याला या ठिकाणी x ची किंमत निघाली 80 अंश. मग आपल्याला x वजा 20 ची किंमत काढता येईल आणि x वजा 40 ची किंमत सुद्धा काढता येईल. मग त्रिकोणाच्या कोनांची मापे आपल्याला काढायची. पहिलं x बरोबर 80 अंश. पहिल्या कोणाचं माप आलं x बरोबर 80 अंश. x ची किंमत आपण काढलेली. दुसरा कोण आहे x वजा 20 अंश म्हणजे x ची किंमत आहे 80. 80 वजा 20 म्हणजे दुसऱ्या कोणाचं माप किती येईल? x वजा 20 अंश बरोबर 80 वजा 20 अंश बरोबर 60 अंश. तिसऱ्या कोणाचं माप म्हणजे x वजा 40 अंश म्हणजे 80 वजा 40 अंश म्हणजे तिसऱ्या कोणाचं माप येईल x वजा 40 अंश बरोबर 80 अंश वजा 40 अंश बरोबर 40 अंश. ही झाली 3 कोनांची माप. प्रत्येक कोणाचं माप आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. मेजर ऑफ इच अँगल आपण काढतोय म्हणजे फाइंड द मेजर ऑफ इच अँगल म्हणजे प्रत्येक कोणाचं माप काढायचं आहे. मग एका कोणाचं माप आलं 80 अंश तर दुसऱ्या कोणाचं माप आलं 60 अंश आणि तिसऱ्या कोणाचं माप आलं 40 अंश. ही मापं बरोबर आहेत की नाही हे कसं शोधायचं आहे? ही कशाचे माप आहेत? त्रिकोणाच्या कोनांची माप आहे आणि हे त्रिकोणाच्या कोनांची माप आहे म्हणजे यांची बेरीज किती आली पाहिजे? 180 अंश आली पाहिजे. बेरीज करून बघा. 60 अधिक 40 100 आणि 100 अधिक 80 180 अंश म्हणजे तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश येते. म्हणजे आपण काढलेली माप ही योग्य आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे उदाहरण क्रमांक 4.
आता उदाहरण क्रमांक 4 मध्ये काय दिलेलं आहे पहा. त्रिकोणाच्या, जरा समजून घ्या या ठिकाणी, हा जो कोण आहे कोणाचा झालाय तिथं त्रिकोणाचा पाहिजे. त्रिकोणाच्या 3 कोणांपैकी एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट व दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे, तर त्या तिन्ही कोणांची मापं काढायची. आपण जो तिसरा प्रश्न बघितला तो हा चौथा प्रश्न जवळपास सारखे, फक्त इथं आपल्याला कोणांमधील संबंध दिलेला आहे. इथं जो संबंध दिला होता तिसऱ्या प्रश्नामध्ये तो डायरेक्ट दिलेला होता, इथं आपल्याला तसा इनडायरेक्ट संबंध दिलेला आहे. काय दिलेला आहे? एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आणि दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे, आणि आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापे काढायची आहे. द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल ऑफ ए ट्रायंगल इज ट्वाइस द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल अँड द मेजर ऑफ द अदर इज थ्राइस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. फाइंड द मेजर ऑफ द 3 अँगल्स. म्हणजे एक कोण हा सर्वात लहान कोणाचा, म्हणजे त्रिकोणाचा एक कोण सर्वात लहान आहे, म्हणजे दुसरा कोण हा त्या लहान कोणाच्या दुप्पट आणि तिसरा कोण हा लहान कोणाच्या तिप्पट आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आकृतीची गरज नाही, या विधानांवरूनच आपण त्या कोणाचा संबंध मांडणार आहोत. मग काय उदाहरण सोडवताना आपण मराठीसाठी आणि सेमीसाठी 2 वेगळ्या बाजू घेणार आहे या उदाहरणामध्ये. मग बघा आता पहिलं विधान, त्रिकोणाचा सर्वात लहान कोणाचं जे माप आहे ते आपण x मानायचे. लेट x बी द स्मॉलेस्ट अँगल ऑफ ट्रायंगल. मग आता एका सगळ्यात लहान कोणाचं माप x अंश आहे आणि एक कोण हा लहान कोणाच्या दुप्पट आहे, म्हणजे दुसऱ्या कोणाचं माप, दुसरा कोण हा समजा हा एक कोण आहे, दुसरा कोण हा सगळ्यात लहान कोणाच्या दुप्पट आहे, म्हणजे x दुसऱ्या कोणाचं माप काढताना x काय करावी लागणार आहे आपल्याला, दुप्पट करावी लागणार आहे. म्हणजे दुसऱ्या कोणाचं माप काय येणार आहे, 2x अंश. म्हणून त्रिकोणाच्या दुसऱ्या कोणाचे माप येईल 2x अंश. सो दॅट सेकंड अँगल ऑफ ट्रायंगल इज 2x डिग्री. तिसरा कोण काय म्हणलंय, तिसरा कोण सगळ्यात लहान कोणाच्या तिप्पट राहणार आहे. म्हणजे सगळ्यात लहान कोणाच्या तिप्पट म्हणजे सगळ्यात लहान कोणाचं माप x अंश, त्याची तिप्पट केली की 3x अंश येते. म्हणजे तिसरा कोण जो त्रिकोणाचा तो 3x अंश येईल. म्हणून त्रिकोणाच्या तिसऱ्या कोणाचे माप होईल 3x अंश. थर्ड अँगल ऑफ, सो दॅट थर्ड अँगल ऑफ ट्रायंगल इज 3x डिग्री. आणि आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणजे x डिग्री, 2x डिग्री आणि 3x डिग्री. म्हणजे x अंश, 2x अंश, 3x अंश यांची बेरीज किती येणार आहे, 180 अंश येईल. म्हणजे त्रिकोणाच्या कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. सो दॅट म्हणून x अंश अधिक 2x अंश अधिक 3x अंश बरोबर 180 अंश. आता इथं पहा x अंश अधिक 2x अंश अधिक 3x अंश यांची बेरीज केली तर किती येणार आहे, 3 आणि 2 5 आणि 1 6. 6x अंश येईल. म्हणजे 6x अंश बरोबर 180 अंश. म्हणजे पुढे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, पुढे आपलं येईल 6x अंश बरोबर 180 अंश. आता 6चं पक्षांतर करा. 6 आणि x मध्ये गुणाकार आहे, उजव्या बाजूला गेल्यानंतर भागाकार होईल. म्हणून 6 उजव्या बाजूला आणले तर 180 भागिले 3 होईल. आता या ठिकाणी 180ला 3 ने भागा म्हणजे काय येईल पहा, 3 1 3 आणि 3 सक 18 आणि 3 0 0. इथं सुद्धा 3 सक 18 आणि 3 0 0 म्हणजे किती येत आहे, 60 येत आहे. म्हणजे x अंश बरोबर किती येणार आहे, सॉरी या ठिकाणी बघा आपण 6चं पक्षांतर करतोय ना, म्हणजे इथं 6 असणार आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या थोडीशी चूक झालेली आहे. ही 6 इथं 3 नाही येणार, इथं किती येणार आहे, 6 येणार आहे. इथं सुद्धा ही 3 नाही येणार आहे तर इथं 6 येणार आहे. 6 1 6 आणि सावित्रिक
18 येईल. 30 6 1 6 आणि सावित्रिक 18 म्हणजे एक्सची किंमत किती येणार आहे? एक्सची किंमत येणार आहे 30 अंश. हे जे 3 आहे हे खोडून टाकले. हां, आता सावित्रिक 18 म्हणजे किती येते? 30 अंश येते. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 30 अंश. म्हणजे त्रिकोणाच्या सगळ्यात लहान कोणाचे माप किती येईल? एक्स बरोबर 30 अंश. त्रिकोणाचा दुसरा जो कोण आहे तो लहान कोणाच्या दुप्पट आहे, म्हणजे 2x म्हणजे 2 गुणिले 30 बरोबर किती येणार आहे? 60 अंश. मेजर ऑफ सेकंड अँगल ऑफ ट्रायंगल 2x इज इक्वल टू 2 इंटू 30 डिग्री इज इक्वल टू 60 डिग्री. इथं एक पुन्हा बघा 60 डिग्री येईल. 60 डिग्री. त्यानंतर त्रिकोणाच्या तिसऱ्या कोणाचं माप 3x आहे, म्हणजे 3 गुणिले 30 म्हणजे किती येणार आहे? 90 अंश येईल. म्हणजे तिसऱ्या कोणाचं माप येईल 90 अंश. म्हणजे त्रिकोणाचा एका कोणाचे माप त्याच्या सगळ्यात लहान कोणाच्या मापाच्या दुप्पट आणि दुसऱ्या कोणाचे माप सगळ्यात लहान कोणाच्या मापाच्या तिप्पट आहे. तर मग पहा, सगळ्यात लहान कोणाचं माप 30 अंश आहे, त्याच्या पुढचा कोण 60 अंशाचा येतोय, म्हणजे एक कोण झाला का दुप्पट, आणि तिसरा कोण तिप्पट आहे, म्हणजे 30 त्रिक 90. आणि या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज करून बघा, 30 60 आणि 90. मग कोणाच्या माप यांची जर बेरीज केली आपण तर ती किती येणार आहे? 180 अंश येणार आहे. 9 6 15 15 आणि 3 18 180 अंश. म्हणजे हे सुद्धा मापं आपली बरोबर आहेत. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे उदाहरण क्रमांक आपण बघणार आहोत यानंतर 7. उदाहरण क्रमांक 5 आणि उदाहरण क्रमांक 6 हे सोपे आहेत, हे तुम्ही सोडवायचे आहेत. उदाहरण क्रमांक 5 मध्ये सुरुवातीला वापरायचा आहे रेषीय जोडीतील कोणांच्या मापाचा गुणधर्म, अँगल्स इन लिनियर पेअर, प्रॉपर्टी ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर हा गुणधर्म वापरा. आणि नंतर त्रिकोणाच्या कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, हा एक गुणधर्म वापरा. उदाहरण क्रमांक 6 सोडवताना तुम्हाला पहिल्यांदा वापरावं लागणार आहे व्युत्क्रम कोणांचा गुणधर्म आणि दुसऱ्यांदा वापरावं लागणार आहे त्रिकोणाच्या कोणांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. आता 7वं उदाहरण जे आहे ते थोडंसं वेगळं आहे. 7व्या उदाहरणामध्ये आकृती मात्र दिलेली नाही आहे. मग आपण आकृती कशी काढायची त्या अगोदर आपण उदाहरण बघू. 7व्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे पहा. त्रिकोण ABC मध्ये कोण A व कोण B चे दुभाजक बिंदू O मध्ये छेदतात. जर कोण C बरोबर 70 अंश तर कोण AOB चे माप काढा. इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल A अँड अँगल B इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. इफ अँगल C इज इक्वल टू 70 डिग्री फाइंड मेजर ऑफ अँगल AOB. मग आता याची आकृती बघा. त्रिकोण ABC काढावा लागणार आहे आपल्याला आणि त्याचे कोण C व A व B चे दुभाजक काढावे लागणार आहे. मग त्रिकोण ABC काढला, कोण A आणि कोण B चे दुभाजक काढले. बघा हा आहे कोण त्रिकोण ABC. इथं आहे कोण A चा दुभाजक AO, किरण AO हा कोण A चा दुभाजक आहे आणि किरण BO हा कोण B चा दुभाजक आहे. ते एकमेकांना O बिंदूमध्ये छेदतात. कोण C चं माप दिलेलं आहे 70 अंश, म्हणजे या ठिकाणी जे कोण C आहे ह्या कोण C चं माप दिलेलं आहे 70 अंश. दिलेलं आहे. आणि आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे? कोण AOB चं माप काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे माप काढायचं आहे ते कोणत्या कोणाचं काढायचं आहे? या कोणाचं काढायचं आहे. कोण AOB चं माप आपल्याला काढायचं आहे. प्रश्नचिन्ह. आता हे कसं काढायचं आहे पहा. त्रिकोणाच्या कोणांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. हा गुणधर्म आपल्याला माहिती आहे. म्हणून उत्तरामध्ये आपल्याला काय म्हणता येईल? अँगल C
प्लस अँगल CAB, अँगल C म्हणजे हा कोण येतोय, अँगल CAB म्हणजे हा कोण येतोय आणि अँगल ABC म्हणजे हा कोण येतोय. ABC यांच्या मापाची बेरीज किती येईल 180 अंश. कारण थोडक्यात लिहू आपण, हे त्रिकोणाचे कोण आहेत. त्रिकोणाचे कोण म्हणलं की त्यांच्या मापाची बेरीज 180, त्यांच्या कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश येईल. म्हणून कारण लिहू आपण थोडक्यात त्रिकोणाचे कोण अँगल ऑफ ट्रायंगल. आता याच्यात किमती टाकू आपण. आपण काय केलंय बघा, किरण AO हा कोण Aचा दुभाजक आहे. दुभाजक म्हणलं की तो समान कोणात विभाजन करतो, म्हणून त्याचं माप आपण घेतलं x आणि x अंश. किरण BO हा कोण Bचा दुभाजक आहे, म्हणजे किरण BO हा कोण B चे दोन समान भागात विभाजन करतो, त्याचं माप घेतलंय आपण y अंश. आणि मग आता पुढे किमती टाकल्या 70 अंश. CAB ची किंमत काय येईल x अंश अधिक x अंश अधिक कोण ABC, कोण ABC ची किंमत काय येईल y अंश अधिक y अंश बरोबर 180 अंश येईल. मग आता x अधिक x 2x आणि y अधिक y 2y, म्हणजे आपल्याला पुढच्या विधानामध्ये काय म्हणता येईल 2x अंश अधिक 2y अंश. आणि हे 70 अंश जे आहेत ते धन आहेत डाव्या बाजूला, उजव्या बाजूला काय होतील ते वजा होतील. म्हणजे 2x अंश अधिक 2y अंश बरोबर 180 अंश वजा 70 अंश. आणि 180 मधून 70 गेले तर काय राहणार आहे 110 अंश राहतील. आणि 2 हा कॉमन निघेल, 2x अधिक 2yचा 2 हा कॉमन निघाला की 2 कंसाच्या बाहेर राहील आणि कंसात x अधिक y राहील. म्हणजे 2 कंसात x अधिक y बरोबर 180 वजा 70 म्हणजे किती येणार आहे 110 अंश येईल. आता हे 2 आणि x अधिक y हा जो कंश यांच्यामध्ये गुणाकार ही क्रिया आहे, म्हणजे 2 हा उजव्या बाजूला केला तर भागाकार होईल. म्हणून x अधिक y बरोबर 110 भागिले 2. आता 2 ने 110 ला भाग द्या, बेक बे 11 ला 2 ने भाग जाईल, बे पंचे 10. 11 तून 10 गेले बाकी 0 उरेल, बाकी 1 उरेल. वरून शून्याचा घेतला तर 10 होतील, म्हणजे बे पंचे 10 म्हणजे किती येते त्यांची बेरी भागाकार 110 ला 2 ने भागलं भागाकार किती येतो 55 येतो. आणि म्हणून x अधिक y बरोबर किती येणार आहे 55 अंश येणार आहे. x आणि y ची किंमत आपण काढली 55 अंश. आता पुढे आता आपण त्रिकोण AOB चा विचार करणार आहे फक्त. मग त्रिकोण AOB चा विचार करताना इन ट्रायंगल AOB याच्यामध्ये पहा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश ते हा गुणधर्म आपल्याला माहिती आहे. म्हणजेच कोण AOB अधिक कोण OAB अधिक कोण OBA बरोबर किती येणार आहे 180 अंश. इथेही कारण असंच येणार आहे त्रिकोणाचे कोण. आता याच्यामध्ये किमती टाकू आपण. AOB याचं माप आपल्याला काढायचं आहे. मग OAB किती आहे x अंश, म्हणजे याच्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागणार आहे x अंश घ्यावं लागणार आहे OAB ऐवजी. आणि कोण OBA चं माप आहे y अंश, म्हणजे कोण OBA ऐवजी आपल्याला y अंश घेता येईल. म्हणजे इथं आपल्याला काय म्हणता येईल कोण AOB अधिक OAB चं माप x आणि OBA या कोणाचं माप आहे y, म्हणजे x अधिक y बरोबर 180 अंश. आता x अधिक y ची किंमत आपल्याला माहिती आहे, इथं आपण काढलेली किती काढलेली ती 55 अंश काढलेली. म्हणजे कोण AOB अधिक 55 अंश बरोबर 180 अंश. 55 डाव्या बाजूला धन आहे, उजव्या बाजूला गेल्यानंतर ऋण होतील, म्हणजे 180 वजा 55 होईल. म्हणजे कोण AOB बरोबर 180 वजा 55 अंश. मग 180 मधून 55 गेले तर येतात 125 अंश. म्हणजे कोण AOB चं माप किती येतं 125 अंश येतं. म्हणजे सोपा प्रश्न आहे. आता पुढचा आपल्याला एक प्रश्न बघायचा आहे, तो आहे 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पहा. एक आकृती दिलेली आहे. AB आणि CD ह्या दोन समांतर रेषा दिलेल्या आहे. PQ ही त्यांची छेदिका दिलेली आहे. किरण PT हा कोण BPQ चा दुभाजक आहे. किरण
क्यू टी हा कोन पी क्यू डीचा दुभाजक आहे आणि आपल्याला पी क्यू टी हा 90 अंशाचा आहे हे दाखवायला सांगितलेलं आहे. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पहा. आकृती 3.11 मध्ये रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि रेषा पी क्यू ही त्यांची छेदिका आहे. किरण पी टी आणि किरण क्यू टी हे अनुक्रमे कोन बी पी क्यू व कोन पी क्यू डीचे दुभाजक आहेत, तर सिद्ध करा की कोन पी टी क्यू बरोबर 90 अंश. In figure 3.11, line AB parallel line CD and line PQ is the transversal. Ray PT and ray QT are bisector of angle BPQ and angle PQD respectively. Prove that measurement of angle PTQ is equal to 90 degree. बघा आकृतीमध्ये बघा, रेषा ए बी समांतर रेषा सी डी, लाईन ए बी पॅरल लाईन सी डी, म्हणजे रेषा ए बी ही आहे, रेषा सी डी ही आहे आणि दोन्ही रेषा समांतर आहेत. रेषा पी क्यू ही त्यांची छेदिका आहे. लाईन पी क्यू इज द ट्रान्सवर्सल, ही आहे रेषा पी क्यू आणि तो ट्रान्सवर्सल आहे. रे पी टी अँड रे क्यू टी आर बायसेक्टर ऑफ अँगल बी पी क्यू अँड अँगल पी क्यू डी. किरण पी टी आणि किरण क्यू टी हे अनुक्रमे कोन बी पी क्यू आणि कोन पी क्यू डीचे दुभाजक आहे. बघा किरण पी टी हा कोन बी पी क्यूचा दुभाजक आहे आणि किरण पी टी हा किरण क्यू टी हा कोन पी क्यू डीचा दुभाजक आहे. प्रूव्ह दॅट सिद्ध करा की अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. कोन पी टी क्यूचं माप किती आहे? 90 अंश. ह्या कोणाचं माप 90 अंश हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता पहा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल किरण पी टी हा कोन बी पी क्यूचा दुभाजक आहे. रे पी टी इज बायसेक्टर ऑफ अँगल बी पी क्यू. काय होईल त्याच्यामुळं? मग हे दोन कोन समान मापाचे तयार होतात. मग त्याला प्रत्येकाला आपण एक्स म्हणू. मग अँगल बी पी टी इज इक्वल टू अँगल बी पी टी इज इक्वल टू अँगल टी पी क्यू इज इक्वल टू एक्स. म्हणजे या ठिकाणी हे दोन कोण कोणते आले? एक्स डिग्रीचे आलेले आहेत. आता कोन बी पी क्यूचं माप म्हणजे ह्या दोन कोणांच्या मापाची बेरीज येईल. कोणत्या? बी पी टी आणि टी पी क्यू. म्हणजेच एक्स अधिक एक्स बरोबर किती येणार आहे? 2 एक्स अंश. म्हणजे कोन बी पी क्यूचं माप किती येणार आहे? एक्स अधिक एक्स अंश म्हणजे 2 एक्स अंश. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कोन बी पी क्यू बरोबर कोन बी पी टी अधिक कोन टी पी क्यू. म्हणजेच कोन बी पी क्यू बरोबर एक्स अधिक एक्स बरोबर 2 एक्स अंश. याला म्हणू विधान क्रमांक 1. विधान क्रमांक 1 हे आपलं कोन बी पी टी बरोबर कोन टी पी क्यू बरोबर एक्स अंश हे झालं विधान क्रमांक 1. आणि विधान क्रमांक 2 काय? कोन बी पी क्यू बरोबर 2 एक्स अंश. यांचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे. आता पुढे आपल्याला काय सांगता येईल? किरण क्यू टी हा कोन पी क्यू डीचा दुभाजक आहे. बरोबर आहे. म्हणजेच रे पी क्यू टी इज बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू डी. मग हे दोन्ही कोन समान होतील आणि त्या प्रत्येकाला आपण काय म्हणू? वाय अंश म्हणू. म्हणजेच अँगल पी क्यू टी इज इक्वल टू अँगल टी क्यू डी इज इक्वल टू वाय डिग्री. म्हणजे अँगल पी क्यू टी आणि अँगल टी क्यू डी हे किती झाले? वाय अंशाचे झाले. मग या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल अँगल पी क्यू डी इज इक्वल टू पी क्यू टी प्लस टी क्यू डी. म्हणजेच इथं आपल्याला पुढं असं सांगता येईल अँगल पी क्यू डी इज इक्वल टू वाय प्लस वाय डिग्री इज इक्वल टू 2y. हे झालं आपलं चौथं विधान. या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, किरण क्यू टी हा कोन पी क्यू डीचा दुभाजक आहे. इथं इंग्रजी सेमीसाठी इंग्रजी वाक्य द्यायचं राहिलेलं आहे. तर तिथं काय म्हणायचं आहे? रे पी टी इज बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू डी. याच वाक्याप्रमाणे लिहायचं आहे. आता या उदाहरणांमध्ये
हे उदाहरणं जे उदाहरणं आपले एका स्क्रीनवर पूर्ण होत नाही ते उदाहरणं लिहून घेताना काय करायचं, इथपर्यंत आपण आलोय की हा व्हिडिओ पॉज करायचा आहे. उदाहरण लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पुढच्या पेजवरती पुढच्या स्क्रीनवर आपण विधान 1 किंवा 2 वरून असं म्हणणार आहे किंवा विधान 2 आणि 3 वरून असं म्हणणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ते बघता येईल की विधान 1 काय आहे, 2 काय आहे वहीवर लिहिल्यानंतर. कारण पुढच्या स्क्रीनमध्ये हे पुन्हा येणार नाही आहे आणि हे विधानं मी पुन्हा तिथं लिहून घेऊ शकत नाही कारण उदाहरणं थोडीशी मोठी आहेत, त्या स्क्रीनवर तेवढं बसत नाही आहे. बरं, आता पुढे जाऊ. आपण काय केलेलं आहे बघा. या उदाहरणामध्ये पी टी हा कोन बी पी क्यूचा दुभाजक दाखवलेला आहे, म्हणून त्याचे प्रत्येक कोणाचं माप, जे 2 कोन तयार झाले त्याचं प्रत्येकाचं माप x अंश घेतलं आहे, म्हणजे बी पी क्यूचं माप 2x अंश येतं आहे. हे थोडक्यात इथं येतं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि क्यू टी हा कोन पी क्यू डीचा दुभाजक असल्यामुळं त्याचे जे 2 कोन होतात त्या प्रत्येकाचं माप आपण y अंश घेतलेलं आहे, म्हणजे कोन पी क्यू डीचं माप हे 2y. म्हणजे लक्षात काय ठेवायचं या पानावरचं की कोन बी पी क्यूचं माप 2x आणि कोन पी क्यू डीचं माप 2y. ही आकृती आपण पुढच्या पानावर घेतलेली आहे. आता पुढच्या पानावर ही आकृती आपण जशीच्या तशीच घेतलेली. आता इथं आपण काय केलं, हे 2x दाखवलेलं आहे, हे 2y दाखवलेलं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा. रेषा ए बी आणि रेषा सी डी ह्या समांतर रेषा दिलेल्या आहे. पी क्यू ही त्यांची छेदिका दिलेली आहे. मग कोन बी पी क्यू आणि कोन पी क्यू डी हे कोणते कोण तयार होतात, आंतरकोन तयार होतात. आणि आंतरकोनांच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते. हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण पुढे जाणार आहे. अँगल बी पी क्यू प्लस अँगल पी क्यू डी इज इक्वल टू काय येणार आहे, 180 डिग्री. का? कारण हे आंतरकोन आहेत. आंतरकोनाचे प्रमेय आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, इंटेरियर अँगल थेरम. मग आता बी पी क्यूचं माप आपल्याला माहिती आहे 2x, आपण विधान क्रमांक 2 मध्ये दाखवलेलं आहे. बी पी क्यू डीचं माप माहिती आहे आपल्याला 2y, हे आपण अगोदरच्या विधानांमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही वहीमध्ये लिहून घेतलं असेल तर पहा. मग आपल्याला काय म्हणता येईल, 2x अधिक 2y बरोबर 180 अंश. बी पी क्यूचं माप येतं आहे 2x आणि पी क्यू डीचं माप येतं आहे 2y. या ठिकाणी बघा, बी पी क्यूचं माप येतं आहे x अधिक x 2x आणि पी क्यू डीचं माप येतं आहे y अधिक y 2y. पण हे आपण वरच्या विधानांवरून घेतलेलं आहे म्हणून याला काय म्हणू, विधान 2 आणि 4 वरून, फ्रॉम 1 and 2. आणि मग आता 2 कॉमन काढा इथंही, म्हणजे काय राहील, 2 कंसात x अधिक y बरोबर 180 अंश राहील. आता हे 2 आणि x अधिक y यांच्यामध्ये गुणाकार ही क्रिया येते. मग 2 जर उजव्या बाजूला नेले तर भागाकार होईल, म्हणजेच x अधिक y बरोबर 180 भागिले 2. आणि 180ला जर 2 ने भागलं तर या ठिकाणी पहा काय होईल, 2 बे 1 बे आणि बे 9 18 आणि बे 0 0 म्हणजे किती आले, 90 अंश आले. म्हणजे या ठिकाणी x अधिक y ची बेरीज किती येते, 90 अंश. x अधिक y म्हणजे लक्षात ठेवा, हा x आणि हा y किंवा हा x आणि हा y, पण यांचा आपल्याला उपयोग नाही आहे. ह्या x आणि ह्या yचा उपयोग आहे, कारण आपल्याला पुढे त्रिकोण पी टी क्यूचा बघायचा आहे. पी टी क्यू ह्या त्रिकोणाचा विचार करायचा आहे. मग पुढे जाऊ आपण. त्रिकोण पी क्यू टी मध्ये, इन ट्रायंगल पी क्यू टी, या त्रिकोणी हा त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल पुढे की अँगल टी पी क्यू प्लस अधिक अँगल पी क्यू टी प्लस अधिक अँगल पी टी क्यू बरोबर 180 अंश. याचं कारण थोडक्यात लिहायचं आहे, त्रिकोणाचे कोन, अँगल ऑफ ट्रायंगल. आता याच्यामध्ये किमती टाका. अँगल टी पी क्यू किती आहे, x, मग ती x टाका. अँगल पी क्यू टी किती आहे, y, ती y टाका. आणि अँगल पी टी क्यू आपल्याला 90 अंशात दाखवायचं आहे, म्हणजे इथं आपल्याला काय म्हणता येईल, x डिग्री प्लस y डिग्री इज इक्वल टू x डिग्री प्लस y डिग्री प्लस अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. x अंश अधिक y अंश अधिक कोन पी टी क्यू बरोबर 180 अंश. आणि x अधिक y ची किंमत इथं आपण काढलेली कोणत्या विधानामध्ये, विधान क्रमांक
5मध्ये ती किती आहे 90 अंश म्हणजे x अधिक y बरोबर किती येतात 90 अंश म्हणजे 90 अंश अधिक कोन PTQ बरोबर 180 अंश. हे 90 डाव्या बाजूला धन आहे, उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होईल ऋण होतील. म्हणजेच हे विधान आपण 5 वरून लिहिलेलं आहे. मग पुढे काय येईल अँगल PTQ बरोबर 180 अंश वजा 90 अंश. 90 उजव्या बाजूला आणले 180 मधून वजा होतील म्हणजेच कोन PTQ बरोबर किती आलं 90 अंश. आपल्याला सिद्ध काय करायला सांगितलं होतं कोन PTQ बरोबर 90 अंश आहे हे सिद्ध करा. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल PTQ इज इक्वल टू 90 डिग्री हे आपलं या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आता आपल्याला शेवटचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 10. या प्रश्न क्रमांक 10 मध्ये आकृती आपल्याला दिलेली आहे. आकृती बघून घ्या. या ठिकाणी त्रिकोण DEF दिलेला आहे. कोन DFM हा बाह्य कोन दिलेला आहे या त्रिकोणाचा. त्यानंतर FG हा कोणता कोन दिलेला आहे FG हा जो किरण आहे हा DFM या कोनाचा दुभाजक आहे बायसेक्टर आहे आणि FG आणि DE हे समांतर आहे. तर प्रश्न बघू आपण बघा काय आहे. आकृती 3.13 मध्ये रेख DE समांतर रेख GF आहे. किरण EG व किरण FG हे अनुक्रमे कोन DEF व कोन DFM या कोनांचे दुभाजक आहेत. तर सिद्ध करा. काय सिद्ध करायचंय पहिलं सिद्ध करायचंय पहा कोन DEF बरोबर कोन EDF. दुसरं सिद्ध करायचंय EF बरोबर FG. इन फिगर 3.13 लाइन DE पैरेलल लाइन GF रे EG and रे FG आर बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. इधर ट्रायंगलचं चिन्ह आहे ट्रायंगल DEF अँड ट्रायंगल DFM या अँगल DEF अँड अँगल DFM इथं अँगलची साईन आहे हे लक्षात घ्या. रिस्पेक्टिवली प्रूव्ह दॅट अँगल DEG इज इक्वल टू अँगल EDF अँड सेकंड EF इज इक्वल टू FG. दोन विधानं सिद्ध करायचे. एक लक्षात घ्या हा जो D दिसतोय तुम्हाला हा D म्हणजे कोनाचं चिन्ह आहे. आता पहा या ठिकाणी आकृती जर तुम्ही समजून घेतली तर उदाहरण फार सोपं आहे. आकृती समजून घेऊन लक्षात ठेवावं लागणार आहे. समजून कशी घ्यायची आहे आकृतीमध्ये रेख DE समांतर रेख GF. लक्षात घ्या आता हा पॉइंटर रेख DE हाय आणि समांतर रेख GF. समांतर रेख GF हे दोन्ही समांतर आहे बघा बरं का. आता हे दोन्ही समांतर हे लक्षात राहिलं पाहिजे शेवटपर्यंत. किरण EG व किरण FG. किरण EG कोणता आहे हा आहे किरण EG आणि किरण FG कोणता आहे हा आहे किरण FG. हे अनुक्रमे कोन DEF व कोन DFM. कोन DEF म्हणजे कोणता कोन आहे हा कोन आहे आणि कोन DFM म्हणजे हा कोन आहे. या कोनांचे दुभाजक आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं या वाक्याचा अर्थ की किरण EG हा कोन DFM चा दुभाजक आहे आणि किरण EG हा कोन DEF चा दुभाजक आहे आणि किरण FG हा कोन DFM चा दुभाजक आहे. तर सिद्ध काय करायचं आहे कोन DEF बरोबर कोन EDF म्हणजे बघा कोन DEF म्हणजे हा कोन येतोय बरोबर कोन EDF म्हणजे हा कोन येतोय हे सिद्ध करायचं आहे. आणि दुसरं काय सिद्ध करायचं आहे EF बरोबर FG. EF आणि FG समान आहे हे सिद्ध करायचे. अशा पद्धतीने ही आकृती समजून घ्या. आकृती पुन्हा एकदा सांगतो. आता प्रश्न न वाचता आपण बघू. DE आणि FG समांतर आहे. EG हा कोन DEF चा दुभाजक आहे. FG हा किरण DFM चा दुभाजक आहे. आणि सिद्ध काय करायचं आहे कोन DEF आणि कोन EDF समान आहे हे सिद्ध करायचं आहे पहिलं. आणि दुसरं सिद्ध करायचं आहे EF आणि GF हा रेषाखंड समान आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता बघा दिलेलं काय आपल्याला किरण EG
हा कोण DEF चा दुभाजक आहे. कोण दुभाजक आहे? रे EG इज बायसेक्टर ऑफ अँगल DEF. म्हणजे बघा किरण EG हा कोण DEF चा दुभाजक असल्यामुळे काय होणार आहे, तो या DEF या कोणाचे दोन समान कोण निर्माण करणारे, म्हणजे कोण DEG आणि कोण GEF हे समान मापाचे होतील. आणि ते समान मापाचे असल्यामुळे आपण त्या प्रत्येकाला x हे त्याचं प्रत्येकाचं माप x मानू. म्हणजे इथं आपल्याला म्हणता येईल कोण DEG म्हणजे कोण DEG बरोबर कोण GEF बरोबर x अंश. याला म्हणू आपण विधान क्रमांक 1 आणि हे x अंश माप या ठिकाणी लिहून टाकू. चला आता दुसरं काय दिलेलं आहे, x अंश म्हणजे DEF या कोणाचं माप काय होणार आहे, x अधिक x अंश बरोबर काय होणार आहे 2x अंश. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की कोण DEF बरोबर कोण DEG अधिक कोण GEF. म्हणजेच कोण DEF बरोबर x अधिक x अंश बरोबर 2x अंश. याला आपण विधान क्रमांक 2 म्हणलेलं आहे. आता पुढं काय दिलेलं आहे, किरण FG आणि रेख DE ह्या समांतर आहेत. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल रेषा DE समांतर रेषा GF व रेषा EF ही त्यांची छेदिका आहे. EF ही छेदिका आहे. बघा ED आणि FG या दोन्ही रेषा समांतर आहे आणि EF ही त्यांची छेदिका आहे. मग छेदिका असल्यामुळे म्हणजे लाईन DE पॅरलल लाईन GF, लाईन DE पॅरलल लाईन GF अँड लाईन EF इज ट्रान्सव्हर्सल. मग या ठिकाणी बघा कोण DEF आणि कोण GFM हे दोन कोणते कोण होतात, करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण तयार होतात. आणि दोन रेषा समांतर असल्यामुळे संगत कोण कसे असतील, एकरूप असतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल अँगल DEF अँड अँगल GFM हे समान आहे. इथं अँगलचं चिन्ह राहिले तेवढं टाकून घ्यायचं आहे. अँगल DEF इज इक्वल टू अँगल GFM आणि याचं कारण येईल संगत कोण, करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आता याचा अर्थ बघा DEFचं माप आपण 2x अंश काढलेलं आहे. म्हणजे GFMचं माप सुद्धा किती येणार आहे 2x अंश येईल. म्हणजेच अँगल GFM इज इक्वल टू 2x डिग्री. बरोबर आहे. आता इथं FG हा कोण DFMचा दुभाजक आहे. FG हा कोण DFMचा दुभाजक आहे. म्हणजे कोण DFG आणि कोण GFM हे कसे झाले, समांतर झाले. म्हणजे कोण DFGचं माप सुद्धा किती येणार आहे 2x अंश येईल. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल किरण FG हा कोण DFMचा दुभाजक आहे. रे FG इज बायसेक्टर ऑफ अँगल DFM. आता आपल्याला दुसऱ्या स्क्रीनवर जायचं आहे. त्याच्या अगोदर व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या. म्हणजे ही विधानं जी आहे तुम्हाला आपल्याला पुढे घेताना बघता येतील. चला दुसऱ्या स्क्रीनवर जाऊ. आकृती 30 राहणार आहे. आकृती 30 आहे. आता पुढे जाऊ. आपण काय म्हणले मागे, FG हा कोण DFMचा दुभाजक आहे. म्हणून कोण DFG इज इक्वल टू GFM आणि म्हणून कोण DFG बरोबर किती येणार आहे 2x अंश. याला म्हणलेलं आहे आपण विधान क्रमांक 3 आणि इथे लिहून घेऊ कोण DFG बरोबर 2x अंश. आता बघा हे लिहून घेतलं आपण 2x अंश. आता पुढे आता पुन्हा काय दिलेलं आहे, DE आणि FG समांतर आहे आणि छेदिका बदलायची. आता छेदिका कोणती घ्यायची, DF घ्यायची. मग बघा आता रेषा DE समांतर रेषा FG आणि छेदिका DF आहे. लाईन DE पॅरलल लाईन GF अँड लाईन DF इज ट्रान्सव्हर्सल. मग काय होईल, छेदिका GF जर घेतली तर कोण EDF आणि कोण DFG हे कोणते कोण होतात, व्युत्क्रम कोण होतात. म्हणजे ते कसे असणारे, एकरूप असणारे. म्हणजे इथं आपल्याला काय म्हणता येईल, कोण EDF
एकरूप कोण DFG बरोबर कोण DFG, याला विधान क्रमांक 4 म्हणून. याचं कारण येईल व्युत्क्रम कोण, अल्टरनेट अँगल्स. आता म्हणजे EDF या कोणाचं माप सुद्धा किती येणार आहे, 2/1 येणार आहे. म्हणून कोण EDF बरोबर 2/1, याला म्हणू विधान क्रमांक 5. आता कोण EDF हा 2/1 आलेला, इथं लिहून घेऊ आपण 2/1. आता पुढे पहा, DEFचं माप किती आहे 2/1 आणि EDFचं माप सुद्धा किती आलेलं आहे 2/1 आलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, हे तर विधान 3 आणि 4 वरून आलेलं आहे. मग पुढे काय म्हणता येईल आपल्याला, कोण DEF बरोबर कोण EDF. पण हे कशावरून लिहिता येईल, आपण मागच्या स्क्रीनवर पाहिलं होतं आपण विधान क्रमांक 2 आणि ह्या स्क्रीनवर बघितलं आपण विधान क्रमांक 5. विधान क्रमांक 2 मध्ये DEFचं माप 2/1 आहे, विधान क्रमांक 5 मध्ये कोण EDFचं माप सुद्धा 2/1 आहे. म्हणजे कोण DEF आणि कोण EDFचं माप सारखं आहे, म्हणजेच दोन्ही कोण कसे झाले, समान झाले. हे झालं आपलं पहिलं विधान सिद्ध. आता आपल्याला दुसऱ्या विधानाकडे जायचे. दुसरं विधान कोणतं आहे, काय सिद्ध करायचं आहे आपल्याला, EF आणि GF एकरूप आहेत, समान लांबीचे आहेत. मग आता हे कसं सिद्ध करायचं आहे पहा. आता पुन्हा DE आणि GF ह्या दोन्ही समांतर रेषा, आता छेदिका मात्र पुन्हा बदलली, AG ही त्यांची छेदिका झाली. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, रेषा DE समांतर रेषा GF आणि EG ही त्यांची काय आहे, रेषा AG ही छेदिका आहे. लाईन DE पॅरलल लाईन GF अँड लाईन EG इज ट्रान्सव्हर्सल. मग आता हे दोन कोण जर आपण बघितले, कोणते, कोण DEG आणि कोण EGF, हे दोन्ही कोण कोणते होतात, व्युत्क्रम कोण होतात, अल्टरनेट अँगल तयार होतात. म्हणजे हे दोन कोण कसे असतील, समान असतील. म्हणजेच कोण DEG बरोबर कोण FGE, कोण DEG बरोबर कोण FGE, हे समान झाले. म्हणजेच कोणाचं चिन्ह राहिलेलं आहे, तर कोण EGF बरोबर किती येणार आहे, कोण EGF बरोबर किती येणार आहे, 1 येणार आहे. कोण EGF आला 1, म्हणजे हा कोण किती आला, 1 आला. आता एक लक्षात घ्या, हा जो त्रिकोण आहे GEF, ह्या त्रिकोणाचा जर आपण विचार केला तर कोण GEF 1 आहे आणि कोण EGF 1 आहे. तो आपण इथं लिहून घेऊ. आता हे दोन्ही कोण 1 झाले. म्हणजे या त्रिकोणाचे दोन कोण समान झाले की नाही. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी, त्रिकोण GEF बरोबर कोण GEF बरोबर कोण EGF. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल की त्रिकोण GEF मध्ये इन ट्रायंगल GEF अँगल GEF इज इक्वल टू अँगल EGF. आणि आपल्याला माहिती आहे, जर त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील तर त्या कोणांसमोरील बाजू कशा असतात, एकरूप असतात, समान लांबीच्या असतात. म्हणून आपल्याला पुढचं विधान लिहिता येतं EF बरोबर FG. आता EF ही कोणत्या कोणासमोरील बाजू आहे, EGF या कोणासमोरील बाजू आहे. आणि GF ही FG ही कोणत्या कोणासमोरील बाजू आहे, कोण GEF या कोणासमोरील बाजू आहे. म्हणजे पहा, EF ही EGF या कोणासमोरील बाजू आणि FG ही GEF या कोणासमोरील बाजू आहे. दोन्ही कोणांचं माप सारखं आहे, म्हणजे या दोन्ही बाजूंची लांबी सुद्धा कशी असणार आहे, सारखी असणार आहे. म्हणून याचं कारण आपल्याला देता येतं एकरूप कोणांसमोरील बाजू, म्हणजे साइड्स अपोजिट कॉन्ग्रेंट अँगल्स. अशा प्रकारे हे EF बरोबर FG हे दोन रेषाखंड एकरूप होतात. असा हा जो सराव संच आहे 3.1 हा लिहून घ्या आणि राहिलेली जी उदाहरणं आहेत ती सोडवा, घरी राहा, सुरक्षित राहा, अभ्यास करा. थँक्यू.